एक बार फिर से रुख करेंगे बीएमसी चुनाव का, जहां पर उद्धव ठाकरे ने गंभीर आरोप लगाए। उन्होंने कहा है कि स्याही का निशान मिटाया जा सकता है, वो परमानेंट नहीं है। उन्होंने कहा है कि वोट करने के बाद उंगली पर जो स्याही का निशान लगाया जाता है वो दरअसल मिट जा रहा है, उसको दुबार मतदारांचे आम्ही गट्टीच्या गठ्ठे हे त्यांना दिले। त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं आमच्या लक्षात येत आहेत। काही ठिकाणी ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहे, शाही पुसली जाते। म्हणजे ही शाही वोटरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते। शाहीच्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननं असं म्हटलं की 2011-12 काय शाही पुसायचा? तुम्ही मार्करनी करा किंवा कशाने करा, शाही पुसली कशी जाते आणि तुमच्या चॅनलवरती ते दाखवलं जात आहे। असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी 2 वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते। अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले? साहस आहे ना। तर त्यांच्या सगळ्यांचं नेत्यांचं असं म्हणणं आहे की कालपासून तुम्ही दोघी म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते, तुमचा पराभव होतोय। पराभव नाही, त्यांचं कुभाण जे आहे ते आम्ही फोडतोय। नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो। त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही उभे राहिलोच नसतो। त्यांचा जो काही एकूण में आवाज उठा रहे हैं तो उन्होंने ये जवाब देना चाहिए कि जो इलेक्शन कमीशन के ऑफिशियल्स हैं वो क्या सिर्फ उनकी बात सुन रहे हैं? बीजेपी के मंत्री गणेश नाइक का नाम भी नहीं था लिस्ट में और वो 4 घंटे तक ढूंढते रह गए, बट वो उनका नाम उन्हें मिला नहीं वोटिंग सेक्टर पर। हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात। अगर इलेक्शन कमीशन के जो कर्मचारी हैं वो ठीक से अपना काम नहीं कर रहे हैं तो उन्हें उनकी ड्यूटी से निकाल देना चाहिए। नाही, ते कळलं। शेवटचं काय बोललं? ह्या यादीतली त्या यादीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिलं मतदाराचा अधिकार। मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार मतदाता का जो अधिकार म्हणजे हा है संविधान वो ध्यान में विरोधी रखना चाहिए। निवडणूक आयोग आहे, त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे। आणि त्यांचा संपूर्ण कमीशन है वो उसके लिए रिस्पॉन्सिबल है, उन्हें उसकी जिम्मेदारी लेनी है कि कैसे उसको मतदाता अपना मत डाल सके। जनतेपुढे आणावं लागेल। आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची। नाही, कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्यांना काय माहितीये की पुढे काय कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू है अपना। आज इस प्रॉब्लम का क्या किया जाए? क्या आगे जाके हम कोर्ट में जाएं? पूर्ण आयोग म्हणतोय, जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे। असेल ते जे आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा, निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। कारण तुम्ही लोकशाही मागता। महापालिकेचं असं म्हणणं आहे हा जो संपूर्ण किट येतो मतदानाच्या प्रक्रिया राबवण्याचा तो राज्य निवडणूक आयोगाकडून लागलेला आहे। मग आता याला उत्तर द्या ना तुम्ही, जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला। म्हणतात की 150हून जास्त जागा आम्ही जिंकलो। ते सोडा, आजचं पहिलं मतदानाचं बोला। आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत, अनेक अनुभवलेले आहेत, पैसे तर वाटलेले आहेत, चांदीची नाणी पण वाटलेली आहेत। हो, एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन वाटलेले आहेत। वॉशिंग मशीन समजू शकतो, ते भाजपचं आहेच। हो, मिक्सर पण वाटले। सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले। पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे। ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही।
निवडणूक आयोग झोपले असं वाटतं? झोपेचं ढोंग करतोय. साहेब स्वतः तुम्ही मतदान केलं का? आज मगाशी जे मतदान केलं तुम्ही दावा करताय की शाही जाते आता तुम्ही स्वतः मी पण मतदान आता पुसून बघणार आहे शाही. हा म्हणजे पण एक आहे, मी काही दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. टीव्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास एक बहुत धन्यवाद ही द्यायचे सीरियस की इशू ते है स्वतः और डेमो इसे देते. सीरियसली लेना चाहिए. इलेक्शन कमीशन को भी इसे बहुत सीरियसली देखना चाहिए. वोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक मतदाता आयोग के अधिकार का मामला है ये. म्हणजे यांची मिलीभगत आहे. ठीक आहे, चला तरी सुद्धा मी शायद ये पहला चुनाव है जिसमें बहुत सारी शिकायतें आ रही है. मतदान के बाद जो इंक लगाई जाती है एक बहुत ही तुरंत वो निकाली जा सकती है. ये तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी. इसका मतलब ये है कि चुनाव आयोग, और अगर मैं आरोप लगाऊं कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिलीभगत है. बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदार यादी में है. और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है, तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है. तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है. और अभी मैंने एक लेटर प्राप्त हुआ है. हाँ, ये देखो सॅनिटायझर वापरून ये बांद्रा में हुआ है. अभी आपको ये इतना दिखाई नहीं देगा, लेकिन वो क्या सैनिटाइजर, नेल पॉलिश रिमूवर, तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी ली है सैनिटाइजर और नेल पॉलिश रिमूवर की? तो ये तो सीधा लोकशाही की हत्या हो रही है. और दूसरी बात, वो जो लेटर है पोस्टल वोट, उसकी पेटी भी आज खोलने जा रहे हैं. तो ये सारी बातें देखें तो मुझे ऐसे लगता है कि चुनाव कमिश्नर जो है, आयुक्त जो है, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. और वो किस लिए पैसा ले रहे हैं, पगार क्यों ले रहे हो, सैलरी क्यों ले रहे हैं रोज इतने साल. मतलब अभी मुंबई कॉर्पोरेशन की इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनकी इलेक्शन 5, 7, 9 साल के बाद होने जा रही है. 9 साल इन्होंने किया क्या, क्यों आपने पगार लिया है? और ये जनता का पैसा है. और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पड़ेगा कि रोज क्या